हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झालाय। सर्व 6 जणांचे पार्थिव मुंबई विमानतळावर दाखल झालेत। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। काल पहलगाम मध्ये आतंकवादी हल्ला झाला होता आणि या हल्ल्यानंतर 6 जणांना महाराष्ट्रातील 6 जणांना आपला जीव गमवावा लागला होता। या 6ही जणांचे पार्थिव महाराष्ट्रामध्ये दाखल झाले। सर्व 6 जणांचे पार्थिव मुंबई विमानतळावरती दाखल झालेले आहेत। आत्ताची लाईव्ह दृश्य तुम्ही साम टीव्ही वरती पाहू शकता। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। काश्मीरातून मुंबई विमानतळावर पार्थिव आणण्यात आले। हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झालाय। त्यामध्ये डोंबिवली, पनवेल आणि पुण्यातील एकूण 6 रहिवाशांचा समावेश आहे आणि या 6च्या 6 रहिवाशांचे 6 मृतदेह मुंबई विमानतळावर दाखल झाले। हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला होता। तर विमानतळावर हे मृतदेह दाखल झालेले आहेत। या ठिकाणी या 6ही लोकांचे स्वकीय त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। त्यांचा आक्रोश तुम्ही टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता। कधी कुणाच्या वाटेला येऊ नये असा दिवस काल पहलगाममध्ये अनेक पर्यटकांनी पाहिलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। हल्ल्यातील मृतांचे पार्थिव मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। 6 जणांनी महाराष्ट्रातील 6 जणांनी एकूण प्राण गमावले होते। त्यापैकी डोंबिवली, पनवेल आणि पुण्यातील काही रहिवाशांचा समावेश होता। अखेर त्यांचं पार्थिव हे मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे आणि हल्ल्यातील मृतांचे पार्थिव विमानतळावर दाखल होतानाची ही दृश्य आपण पाहतोय। आता हे पार्थिव